ब्लू कलर आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी सकाळी आम्ही गेलो होतो आर्याच्या स्कूलमध्ये. एक्झिबिशन होतं, सो तिचा टायमिंग होता 11 ते 1 आणि तिच्या स्कूलमधून जाऊन आल्यावरती आम्ही थोडं आता खाली चालणार आहोत. सो तिला मी सोडून आले आहे आर्याला स्कूलमध्ये. आताच आम्ही आर्याच्या स्कूलमध्ये जाऊन आलो. स्किल फेस्ट म्हणून त्यांचं एक्झिबिशन होतं आज, त्यामध्ये ती देखील बोलली. मी सोसायटीमध्ये इथे चालते आणि मग घरी जाईन. ते आर्याला मला पुन्हा 1 वाजता घ्यायला जायचं. चला मी आता थोडा वेळ चालू आणि पुढचं जे काय असेल शेअर करेन मी तुमच्यासोबत. कसा रस्ते कुठे चालली? आणि आताच एक पार्सल आलं आहे मैत्रीसाठी. मी 3 आय थिंक एका सेटमध्ये 3 फ्रॉक्स होते आणि एक इंडिव्हिज्युअल फ्रॉक आहे. असे काही फ्रॉक्सचे सेट मागवले आहे, ते देखील आता तुमच्यावर शेअर करते मी. असे आहे फ्रॉकचे सेट. एक ब्लू कलर आहे, आय थिंक हा नेव्ही ब्लू कलर आहे आणि एक आहे ब्लॅक कलर. 3 कलर आले आहेत. फ्लोरल फ्लॉवर इलस्ट्रेशन 2 to 3 years आहे. कॉटनचं तर नाही आहे मटेरियल, नायलॉनच वाटतं. सॉफ्ट आहे. हे काही मी वॉश करून टाकतो आणि मैत्री घालेल. सो 1000 रुपीजमध्ये 3 ड्रेसेस. बऱ्याच दिवसांनी मी संध्याकाळी थोडी झोपले आहे. सो इथे काही ग्रेप्स आणि ऑरेंजेस आहेत जे फ्रूट्सवाल्याकडून मागवले होते. मिलिंदने ऑर्डर केले आणि जे नॉर्मल ते लोकल भाजीवाले बसतात फ्रूट्सवाले, आम्ही त्यांच्याकडूनच मागवतो. सो ते घरपोच आणून देतात. मला जायला मिळणार नव्हतं कारण दोघींना घरी ठेवून आणि पुन्हा घेऊन जा आणि ने आण करा खूप कठीण होतं. सो त्यामुळे मिलिंदने ऑर्डर केले आणि हे आणले आहेत. सो 1 किलो संत्रे आहेत आणि त्यातले अर्धा किलो ग्रेप्स आहेत. त्यातले थोडेसे ग्रेप्स आता मी वॉश करून मैत्रीसाठी ठेवते. धुवून ठेवले, दोघी खातील आणि संध्याकाळचं आता हे त्यांचे फ्रूट्स असेल. मैत्रीला जास्त वाटलं तर इथे केळी देखील आहेत. थोड्या वेळाने मग पुन्हा केळी देखील देऊ शकते तिला. सो त्यांना फ्रूट्स खूप आवडतात. सो असं मी फ्रूट्स रेडी ठेवले, तर उठलं की खाते. आता चहा पण बनवते. सो आता संध्याकाळचे 4:30 वाजून गेले. ठीक आहे, आता चहा बनवते, तुमच्यावर देखील शेअर करते. चहा अद्रक टाकले, चहापत्ती टाकले, हे आहे आणि आता हे आलो चहा. आर्याला आताच मी ड्रॉप करून आले ड्रॉइंग क्लासला. फ्रॉक मी मागवला होता ना, त्याचं हे जे आहे बो, ते इथे सिलाई होती. मी वॉशिंग मशीनमध्ये थोडं टाकलं, उलटं करून टाकलं होतं, पण ते जरासं लूज झालं आहे. तर ते मी काढलं आहे आणि प्रॉपर आता त्याला मी ते जे 2 टाके आहेत दोन्ही साईडने ते मारून घेते आणि मग मी तिला थोड्या वेळाने खाली घेऊन जाईल. सो आता 1:30 होत आले. सो आता हे करून घेते आणि नंतर जेवणाचं देखील आज मी राईस काहीतरी बनवेन डायरेक्ट. आणि आता पुलाव बनवूनच जाते, म्हणजे काय नाही येताना परत घाई होणार नाही. आरामात चालून मग निवांत आले की पटकन जेवायला होईल. सो इथे मी मैत्रीला आणलेला ड्रेस वॉश करून तो सुकला आहे आणि घालून बघितला, तिला बरोबर होतो, प्रॉपर फिटिंगचा आहे. 2 to 3 yearsचा मी मागवला होता. सो मैत्रीचे हे मागवलेले ड्रेसेस कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आता आम्ही खाली आलो आहोत संध्याकाळी. मी ड्रॉइंग स्कूलमधून आर्याला ऑलरेडी पिकअप केला आहे. ती तिच्या फ्रेंड्ससोबत तिथे खेळते आहे. मैत्रीला देखील अजून थोडा वेळ मी चालवेन आणि मग घरी जाईन. घरी ऑलरेडी मी पुलाव बनवला होता
कारण नंतर लेट होईल, कारण मैत्री देखील वरती पुन्हा पटकन यायला मागत नाही. त्यामुळे मी ऑलरेडी पुलाव बनवला होता आणि तो अजून देखील छान गरम आहे. सो मी आणि मैत्री आता जेवून घेतो. आर्यानंतर खेळून झाल्यावरती येईल आणि मग खाईल. सो तुम्ही देखील आमच्यावर जेवायला या. सो असा होता माझा दोघींसोबतचा दिवस. मिलिंद गावावरून येतील 1-2 दिवसात आणि मग पुन्हा आमचा रोजचा रुटीन चालू होईल. सो दोघींसोबत मी कसं मॅनेज करते हे मला तुमच्याबरोबर आज शेअर करायचं होतं. आणि आय होप हा ब्लॉग आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सो आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.